शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक दावा केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील जे नेते आहेत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ऑफर दिली आहे की 5 खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रिपद द्या, असा एक दावा जो आहे तो संजय राऊतांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत महायुतीतले नेते आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट सर आहेत। संजय शिरसाट जी, सातत्याने संजय राऊत तुमच्या महायुतीच्या संपूर्ण नेत्यांवरती टीका करताना पाहायला मिळतात। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी 5 खासदार फोडल्यानंतर त्यांना केंद्रात एक मंत्रिपद दिलं जाईल असा दावा त्यांनी केलेला आहे। या दाव्यावरती काय म्हणाल? संजय राऊत हा नेहमी खोटं बोलतो, पण रेटून बोलतो। 5 खासदार फोडा मग तुम्हाला मंत्रिपद देऊ, यालाही माहिती कोण देते? परंतु यांनी बेछूट आरोप करायचं, कधीही त्यांनी एकत्रितपणे कोणाला राहू दिलेलं नाही। शरद पवार साहेबाला काल अजितदादा भेटायला गेले, एक कौटुंबिक नातं, परंतु त्याच्यावरही टीका करणं। आणि म्हणून त्याला असं वाटतंय की जर शरद पवारांनी सोडलं तर उबाटा गटाचं काय होईल। काँग्रेस आज उबाटा गटाबरोबर नाही आहे, शरद पवार साहेब त्यांच्याशी काही संपर्कात नाही आहेत। आणि हा त्यांचा जो मेडिटर आहे संजय राऊत, हा फक्त बोलतोय। त्याला आताही वाटतं की शरद पवार साहेब त्याचं ऐकतील, परंतु शरद पवार साहेबांना तो चांगल्या प्रकारे आणखी ओळखलं की नाही मला माहीत नाही, परंतु शरद पवार साहेब स्वतःचे निर्णय स्वतः घेतात। असं कुणाच्या सांगण्याहून कुठं जाण्या इतके दूध खोळते ते पण नाहीत, ते चांगले राजकारणी आहेत। म्हणून संजय राऊतचे जे आरोप आहेत ते इशारा हा उबाटा गटाच्या नेत्यांना होता, म्हणून उबाटा गटांनी त्याच्यापासून आता सावध राहिलं पाहिजे, हेच त्याच्यातून दिसतंय। परंतु संजय राऊत सातत्यानं महायुतीवरती टीका करताना पाहायला बोलतात की आता गौतम अडाणी जे आहेत ते राज्याचं राजकारण आणि सामाजिक राजकारण ठरवणारे बनलेले आहेत का? कारण की त्यांच्याकडे सातत्याने भेटीगाठी, त्यांच्या ठिकाणी संपूर्ण बैठक घेतली जाते, त्यामुळे गौतम अडाणी आणि महायुतीचं सरकार यांच्यामध्ये काही संबंध आहेत का? त्याच्या सगळ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करतात। तुम्ही कशाला जाता त्याच्या ऑफिसला? गौतम अडाणीच्या ऑफिसला तुम्ही कशाला जातायत? तुमच्या मग ते काय महाविकास आघाडीचे नेते हे त्याच्या घरी बैठका का घेत आहेत? तुम्हीच बैठका घेत आहेत, तुमचेच लोक जात आहेत। सुप्रियाताईंची बैठक झाली नाही का गौतम अडाणीच्या घरी? शरद पवार साहेबांची झाली नाही का? मग तुम्ही त्यांना बोला ना। तुम्ही महायुतीला बोलण्यापेक्षा तुम्ही त्या तुमच्या असलेल्या नेत्यांना सांगा की तुम्ही बैठक घेतल्यामुळे असा मेसेज जातोय म्हणून। एकीकडे बैठका घ्यायच्या, मुंबईमध्ये धारावीच्या नावाखाली जाऊन त्यांना भेटायचं, त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करायचा, आणि मग नाहीच जमलं तर मग अडाणी आणि अंबानी वाईट। ही जी काही मानसिकता झाली त्यांची, ही फक्त पर्सेंटेजसाठी झालेली आहे। यांना पैसा पाहिजे आणि कोणी यांना आता उभं करायला तयार नाही, हा त्याचा अर्थ आहे। म्हणून कुणाच्या हातात हे सत्ता जाणार नाही। हे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये अशी सत्ता जर गेली असती तर ही टाटा बिर्लाच्या हातात केव्हाच गेली असती। तसं जाणार नाही, लोकशाही मजबूत आपली आहे आणि त्याच पद्धतीने ते चालणार आहे। खरं तर संजय राऊत असं देखील म्हणतात की पुढच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या ठाकरे जे आहेत ते पक्ष स्वबळावरती लढवतील आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता ही निवडणूक लढवली जाणार। खरं तर महाविकास आघाडी म्हणून त्यांच्या 3 पक्षांची आघाडी आहे। आता त्या आघाडीमधनं ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरती लढवणार असं ते म्हणतात। कसलं स्वबळावर लढवणार आहे? काय तुमच्याकडे बळ राहिलं? आता कोण आहे तुमच्याकडे विदर्भात? कोण आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये? अहो, यांनी या विधानसभेला ज्या जागा येणार होत्या, ज्या शिवसैनिकाला दिल्या पाहिजे होत्या, त्या सगळ्या विकल्या यांनी। तुम्हाला असे अनेक नावं मी सांगू शकतो, ज्या जागा उबाठाने ह्या संजय राऊत आणि त्यांच्या इतर लोकांनी या लिलाव करून विकलेल्या आहेत आणि त्या जागा सर्व पडल्यात। उदाहरण पाहिलं तर आमच्या संभाजीनगरचं बघा, ज्या बाहेरून घेतले त्यांच्याकडून पैसे घेतले, तिकीटं दिली, पडले ते। म्हणून आता स्वबळावरचं नाही तर ही शेवटची संधी या जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा त्यांना पैसे खाण्याचं जी चटक लागलेली ती हौस पूर्ण करून घ्यायची। पक्ष हे डुबवायला निघालेले आहेत आणि हे डुबवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच निश्चित आहे। खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी झाली, परंतु उपमुख्यमंत्री दुसरे तुमचे नेते एकनाथ शिंदे मात्र दिल्लीला गेले नाहीत। खरं तर नाराजी आहे का आणि काय परिस्थिती आहे? नाही, नाराजी वगैरे नाही। बघा, शिंदे साहेबांचा स्वभाव डायरेक्ट तडक पडक आहे, ते बोलतील डायरेक्ट बोलतील। शिंदे साहेबांनी सरळ सांगितलं की तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे,
म्हणून एवढं सर्व झाल्यानंतर आता त्याच्यावर चर्चा करायची काही गरजच नाही. शिंदेसाहेब दिल्लीला का गेले नाही? अरे सर्व ठरलं आहे, सर्व झालं आहे, मग घडी घडी दिल्लीला जाऊन काय बोलायचं आहे? देवेंद्र फडणवीस साहेब जे गेले होते तर त्यांना तिथं त्यांच्या वरिष्ठ नेत्याशी भेटायचं होतं. अजितदादाचं दुसरं काम होतं. आणि मग त्याचा अर्थ असा शिंदेसाहेब नाराज आहेत, मग महायुतीमध्ये काहीतरी बेबनाव आहे असं जे काही पसरवलं जातं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. शिंदे साहेबांबरोबर आता तुम्ही कालही पाहिलं, बावनकुळे येऊन भेटून गेले. सर्व चर्चा ह्या आमच्या व्यवस्थित चालू आहेत आणि महायुती म्हणूनच हे सरकार स्थापन होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही अडसर कोणीही आणणार नाही याची आम्हाला खात्री आहे. परंतु ज्या गृह खात्यासाठी तुम्ही सातत्याने शिवसेना आग्रही होती ते गृह खातं आता तुम्हाला भेटत नाहीये. तुम्हाला तुमच्या युडीवरतीच तुम्हाला समाधान मानावं लागतंय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ही तुमची खरं तर नाराजी होती का? तुम्ही एकीकडे म्हणता नाराजी नाही म्हणून. बिलकुल नाराजी नाही. आता खाते कोणते मागितलेत बघा, प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने खाते वाटपा टायमाला खाते मागत असतो. आम्ही पण काही खाते मागितलेत. याच्यामध्ये तडजोड जे करायची आहे ती हे तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून करायची. एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत. मग हे ठरवतील ना. आणि त्यासाठी आता एक दिवसाची वाट पाहायची गरज आहे. एक दिवसानंतर ते ठरेल आणि जेव्हा एकदा ठरेल, फायनल होईल, त्या टायमाला कोणताही वाद आमच्यामध्ये असणार नाही. अत्यंत मजबूतीने हे सरकार चालेल एवढं मात्र निश्चित. परंतु तुमच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना यंदा मंत्रिपदाची संधी मिळणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर हे तुमच्या मंत्रिमंडळात यंदा दिसणार नाहीत, कारण की हे मागचे चेहरे आहेत महत्त्वाचे. आता हे दिसणार नाहीत अशी चर्चा आहे. या संदर्भातली वस्तुस्थिती काय? यांना संधी मिळेल? हे बघा, संधी कुणाला द्यायची, कुणाला काढायचं, कुणाला ठेवायचं हा कोणत्याही नेत्याला अधिकार नाही, कोणत्याही आमदाराला माहीत नाही. याचा सर्वस्वी निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी असं काही माहिती देत असेल, याला काढतायत, याला टाकतायत, हे सर्व चुकीचं आहे. शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व आमदाराला लागू होईल आणि सर्व आम्ही त्यांच्या आदेशांचं पालन करणार आहोत. परंतु खाते वाटपांच्या संदर्भात अजूनच घोळ सुरू आहे का? ज्या पद्धतीने गृह खातं आणि अर्थ खातं भाजप स्वतःकडे ठेवतं, त्यामुळे दुय्यम दर्जाची जी खाती आहेत ती तुमच्याकडं मित्रपक्षांकडे वळवली जातात आहेत. नाही नाही, असं काही घोळ असण्याचं काही कारण नाही आहे. आणि घोळ आहे की नाही आहे याचा सर्वांचा फैसला तुम्हाला वाटतं उद्या होऊन जाईल. आणि तुम्ही हे काढा, बाजूला काढा डोक्यातून की आमचं याच्यामध्ये काही खाते वाटपा संदर्भामध्ये आडी निर्माण झालेली आहे, भांडणं चालू आहेत, कुणाकुणाशी सत्तेमध्ये राहायचं का जायचं असे या टोकाला आलेत. काहीही नाही. सगळं अत्यंत आनंदाने आणि एकमेकांना समजून घेऊन हे खाते वाटप होणार आहे आणि हे सरकारमध्ये कुठेही मिठाचा खडा कोणीही टाकणार नाही. परंतु एकनाथ शिंदे जे सातत्याने नाराज चालतात आहेत, त्यांची बॉडी लँग्वेजच्या पद्धतीने, ज्या पद्धतीने ते बोलकं स्वरूपात ते व्यक्त होतात आहेत बॉडी लँग्वेजनुसार, व तुम्ही म्हणतायत की ते नाराज नाहीत, परंतु सातत्याने भाजपचे जे दूत आहेत ते त्यांना भेटायला जातात. अर्थात फडणवीसांचे दूत बनून मध्यंतरीच्या काळात गिरीश भाऊ गेले, काल बावनकुळे त्यांच्याशी चर्चा करायला जातात. ही काय वस्तुस्थिती? नाही, भेटायला शिंदे साहेबांचं एक वजन आहे, असं नाही आहे. त्यांना भेटायला गेले ते त्यांच्याशी बोलतात, जे काही असेल निरोप वगैरे असेल ते घेतात. तुम्ही पाहिलं असेल कालसुद्धा शिंदे साहेबांनी मुंबई महानगरपालिकेसंदर्भामध्ये बैठक घेतली. त्याच्यात त्यांनी सर्वांना सांगितलं आहे की आपल्याला महायुती म्हणून लढायचं आहे, महानगरपालिका जिंकायची. हा कसला प्रकार आहे? हा यासाठी आहे की आपल्याला महायुती म्हणून मजबूतीने मुंबई महानगरपालिकासुद्धा काबीज करायची. म्हणून जर नाराज असते तर अशा बैठका त्यांनी घेतल्या असत्या का? अशा सूचना त्यांनी दिल्या असत्या का? कार्यकर्त्याला कामाला लावलं असतं का? म्हणून ह्या सगळ्या बातम्या आहेत, सूत्रानुसार दिलेल्या बातम्या आहेत आणि शिंदेसाहेब तसे कधीही नाराज नाहीत आणि असले तर ते बोलल्याशिवाय राहणार नाहीत, हे सर्वांना माहीत आहेत. म्हणून शिंदेसाहेब या सर्वांच्या फार पुढे गेलेले आहेत, मोठे नेते आहेत आणि म्हणून त्यांच्या नाराजीच्या बातम्या ह्या चुकीच्या पसरवल्या जात आहेत. संजय राऊत म्हणतात की मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेकांना धक्का लागू शकतो, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान रुग्णवाहिका आणून ठेवली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात मग भाजप धक्कातंत्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संदर्भात वापरतात. जे संजय राऊतला काही माहीत नसतं, तो फक्त फेकतो. मंत्रिमंडळाचं आता यादी तुम्हाला दाखवली का? मोदी साहेबांशी अमित शाह साहेबांबरोबर नाश्ता केलेला आहे? यांना काहीच माहीत नसतं. परंतु एक अचानक एखादी बातमी करायची आणि आता काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये डिच्चू देणार, काही लोकांना असं होणार, काही लोकांना तसं होणार, या फक्त फेक बातम्या देण्याचं काम संजय राऊत करतोय आणि त्या बातम्याला कोणताही तथ्य नाही आणि आधारही नाही.
खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते संजय शिरसाट, त्यांचं मत आहे की कोणीही नाराज नाही आहे सध्या महायुतीमध्ये. जो सर्वाधिकार खातेवाटपाचा आहे तो महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांना आहे आणि माध्यमांनी खरं तर एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा कोणत्याही पद्धतीची बातमी चालू नाही, कारण की ते कुठेही नाराज नाही आहेत. आमचं आणि इतर मित्रपक्षांचं बोलणं जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे असं मत जे आहे ते संजय शिरसाट यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.